नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत तुमचे पासिंग मार्क्स बद्दल, कॅटेगरी वाईज वगैरे सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत, ठीक आहे। पण त्याआधी कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये कॉलेज हवंय प्लीज कमेंट करून सांगा मला, कारण आता मी जेवढा मला मेसेजेस वगैरे येतात प्रत्येक विद्यार्थी पुणे मुंबईत सांगतो, प्लीज प्रत्येक विद्यार्थी कमेंट करेल तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये कॉलेज तुम्ही बघताय, ठीक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत पासिंग मार्क्स बद्दल, ठीक आहे। काय असतं पासिंग मार्क्स सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल। त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर रेणुका शिंदे होतं, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं, वेळानं पैसे नाही द्यायचे, ठीक आहे। आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। तुमचे सीईटी कडून काही इंपॉर्टंट अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते। काउन्सिलिंग, कॅप राऊंड संबंधित प्रत्येक गोष्ट तुमची व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केली जाते, म्हणून लगेच जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप। आता बोलूया पासिंग मार्क्स। पासिंग मार्क्स म्हणजे काय असतं रे बाळांनो? पासिंग मार्क्स आर द मार्क्स विच आर रिक्वायर्ड टू गेट ऍडमिशन इन दॅट कॉलेज, ठीक आहे। जेवढे मार्क्स तुम्हाला लागतात कमीत कमी, म्हणजे त्याच्या खाली तर होऊच शकत नाही, कमीत कमी तेवढे मार्क्स तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी लागतील, याला म्हणतो आपण पासिंग मार्क्स एक सोप्या भाषेत, ठीक आहे। आता पासिंग मार्क्स तुमचे टॉप कॉलेजेसचे वेगळे असू शकतात, मीडियम लेवल कॉलेजेस। आता बघा एक गोष्ट एक लक्षात ठेवा बाळांनो, आता विद्यार्थ्यांना काय वाटतं टॉप कॉलेजेस, मीडियम कॉलेजेस आणि लो कॉलेजेस तीनच टाईपचे कॉलेजेस असतात, असं नाही। आता हे मीडियम लेवलचे जे कॉलेजेस आहेत ना बाळांनो, यांची रेंज खूप मोठी आहे। आता मीडियम लेवलमध्ये पण 3 लेवल क्रिएट होऊन जातात, M1, M2, M3, त्यांच्यामध्ये पण एक लेवल्स क्रिएट होऊन जातात, कारण मीडियम लेवल कॉलेजेस खूप जास्त आहेत महाराष्ट्रात ऍज कम्पेअर टू टॉप अँड ऍज कम्पेअर टू लो लेवल कॉलेजेस या और बिलो लो लेवल कॉलेजेस, ठीक आहे। गोष्ट समजते? तर आता टॉप लेवल कॉलेजेस मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2, बिलो मीडियम लेवल आणि लो लेवल अशा कॅटेगरीज मध्ये आपण डिवाइड केलेले आहेत, ठीक आहे। आता कॅटेगरीज कोणकोणत्या असतात आपल्याला बघायचं काय? आता सपोज ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरीसाठी टॉप कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती मार्क्स कमीत कमी लागतील, त्याच्या खाली तर तुमचं ऍक्सेप्ट होणारच नाही, ठीक आहे। मीडियम लेवल 1 मध्ये जाण्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी किती लागतील? फक्त ओपनच बघणार आहोत का? नाही, ओबीसीचं पण बघू, एससीचं पण बघू, एसटीचं पण बघू, एससीबीसीचं पण बघू, ठीक आहे। सगळ्या कॅटेगरीज बद्दल आपण आज बोलणार आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त 50% काम तुमचं झालेलं आहे, 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवून एक टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये जाणं, ठीक आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो, ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण त्यांनी काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली, तिथं त्यांनी काहीच चुका न केल्या, म्हणून त्यांना कमी मार्क्स मध्ये पण एक चांगलं कॉलेज भेटलं। आणि असे काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, परंतु आज पण ते थर्ड लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, पुण्याचे काही कॉलेज टाकून दिले, मुंबईचे टाकून दिले, नाशिकचे टाकून दिले, एक पण कॉलेज अलॉट झालं नाही। ही परिस्थिती तुमच्यावर नको यायला, ठीक आहे। पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतील, तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतील, तुमची कॅटेगरी कोणती, पर्सेंटाईल किती आले, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे तुम्हाला कॉलेज, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल, कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची लिस्ट दिली जाईल। तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। मी गॅरंटी देतो पहिल्याच राऊंडला तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे। आणि कमी मार्क्स मध्ये पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात त्या मार्क्सनुसार, ठीक आहे। चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल हे 50% काम आहे बाळांनो तुमचं। आता 50% काम आहे तुमचं योग्य कॉलेज लिस्ट बनवणं। मी गॅरंटी देतो जर कॉलेज लिस्ट योग्य राहिली, हे 50% काम व्यवस्थित केलं, तर 100% तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकतं, ठीक आहे। हे सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं चेक करू शकतात। बॅच लवकरच क्लोज होते, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा। कॅप ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटेल, ठीक आहे। एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला असाइन केलेला असतो, तो इंटायर 3 ते 4 महिने तुमच्या सोबत ते असतात। कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, तेच तुमची कॉलेज लिस्ट पण बनवतील, ठीक आहे। सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीसोमॅट, सांगवी, थाडोमल हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात बाळांनो। महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये न्यूटन एज्युकेटर्स का स्टुडंट्स आहे, ठीक आहे। तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, कारण ही जी कॉलेज लिस्ट आहे हे तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे। कॉलेज तुमचं प्लेसमेंट डिसाईड करेल, आणि प्लेसमेंट तुमची सॅलरी डिसाईड करतं, आणि सॅलरी तुमची लाईफ डिसाईड करतं। म्हणून ही कॉलेज लिस्ट तुमचं आता पुढचं भविष्य ठरवणार आहे। ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो। नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्हाला न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचे, तिथून एनरोल करायचे बाळांनो। NEWTURN हे ऍप डाउनलोड करून तुम्हाला काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करायचे। आता बोलूया आपण, जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय बाळांनो, टॉप लेवल कॉलेज म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा बाळांनो, ज्याचं ऍव्हरेज पॅकेज 8 ते 10 लाख रुपये असतं कमीत कमी,
8 ते 10 लाख रुपये तुम्ही तिथून जर थोडाफार बी अभ्यास केला तर 8 ते 10 लाख रुपयाचं पॅकेज तुम्ही आजच्या परिस्थितीत काढणार तिथून. आता 4 वर्षांनंतर तुम्ही पास आउट होणार तर 8 ते 10चं तुमचं 10 ते 12 होऊन जाईल है ना, कारण तेव्हा पैशाची किंमत पण थोडी वाढून जाते जर टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहेत बाळांनो तर कमीत कमी 93 मार्क्स तुम्हाला आणावे लागतील, कमीत कमी 93. आता टॉप कॉलेजेस किती आहेत बाळांनो? पुण्यामध्ये 10 कन्सिडर करा, मुंबईमध्ये 5 कन्सिडर करा, नाशिकमध्ये 5 कन्सिडर करा, नागपूरमध्ये 5 कन्सिडर करा बस. आणि बाकीच्या सिटींमध्ये 1-1, 2-2, 1-1, 2-2. ठीक आहे, एवढेच टॉप लेवल कॉलेजेस आहेत. बाकीचे सगळे मीडियम लेवल कॅटेगरीमध्ये आपण टाकलेले आहेत बेसिकली. ठीक आहे, कारण यांचे कट ऑफ बाळांनो 99 ला क्लोज होऊन जातात, 99% ला है ना. ही गोष्ट पण समजा. आता भरपूर लोक तुम्हाला सांगतात की तुमचे 80% जरी राहिले तरी तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार. कसं जाणार हे पण त्यांना विचारत जा. कसं जाणार, पॉसिबल आहे का, काय काय त्याच्यासाठी वेज आहेत जाण्यासाठी, ते त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसेल. कारण ही गोष्ट समजा ना की तुम्ही 90 ते 99% मध्ये खूप 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 विद्यार्थी आहेत, असं नाही की विद्यार्थी नाही आहेत. मग त्यांना कोणतं कॉलेज भेटेल जर तुम्हाला टॉप भेटून जाईल तर? ही गोष्ट पण समजा. आता हे 93 मार्क्स आहेत बाळांनो. 93 मार्क्स म्हणजे जर तुमचे 90% तरी आले तरी तुम्हाला एक टॉप लेवल कॉलेज भेटू शकतं. ठीक आहे, त्याच जागेवर ओबीसीला फक्त 84 मार्क लागतात एक टॉपेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी. एससीला 70, एसटीला 66, एनटीला 78. त्याच जागेवर जर मी मीडियम लेवल कॉलेज बद्दल बोलायला झालं, मीडियम लेवलमध्ये पण 3 कॅटेगरीज आहेत बाळांनो. M1 म्हणजे टॉप कॅटेगरी, M2 म्हणजे मीडियम लेवल कॅटेगरी, M3 म्हणजे तुमचे बिलो मीडियम लेवल कॅटेगरी. तर M1 मध्ये भेटलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. हे पण टॉप लेवल कॉलेजच आहे असं समजा. ठीक आहे, ओपनला 85 कमीत कमी लागतील. आणि 85 पण मी तेव्हा म्हणतोय जेव्हा तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असेल तरच, अदरवाईज नाही. ओबीसीला 76, एससीला 63, एसटीला 57, एनटीला 69 एवढे तुमचे पाहिजे. त्यानुसार तुम्हाला M1 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटेल. आता M2 कॉलेजेसमध्ये बोलायला झालं तर ओपनला 79 कमीत कमी लागतील. आता M1 त्यानंतर M2 येतं, त्यानंतर M3 येईल आणि त्यानंतर लो लेवल कॉलेजेस येतील, त्यानंतर बिलो लो लेवल येतील. ठीक आहे, म्हणून M2 M3 पण चांगलेच कॉलेजेस आहेत असं समजा. ठीक आहे, ओबीसी 69, एससी 57, एसटी 53, एनटी 64. त्याच जागेवर जर मी M3 बद्दल बोलायला झालं किंवा बिलो M बद्दल बोलायला झालं, कारण M1, M2, M3 ला काय म्हटलेले, बिलो M बोललेले. ठीक आहे, म्हणजे मीडियम लेवलपेक्षा थोडंसं खाली. तर ओपन मध्ये 65 राहिले तरी तुम्हाला भेटेल, ओबीसीला 54 राहिले तरी भेटेल, एससीला 42 राहिले तरी भेटतील, एसटीला 37 राहिले तरी भेटेल, एनटीला 48 राहिले तरी तुम्हाला ऍडमिशन भेटेल. त्याच जागेवर जर लो लेवल कॉलेजेस बद्दल बोलायला झालं, आता बघा कॅटेगरीज कोणकोणत्या होत्या आपल्या? टॉप लेवल, त्यानंतर मीडियम 1 लेवल, त्यानंतर मीडियम 2 लेवल, त्यानंतर मीडियम 3 लेवल, त्यानंतर लो लेवल, त्यानंतर बिलो लो लेवल. ठीक आहे, आता इथंपर्यंत जेव्हा कॉलेज भेटतं ना बाळांना तुम्हाला, हे चांगली गोष्ट आहे. याच्या खाली भेटताना मग थोडंसं डिफिकल्टी लेवल फेस करावी लागते. परत सांगतोय मी कसं काय तुम्हाला हे ओळखायचंय, या गोष्टीकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय, टॉप लेवल कॉलेजेस असतात, काही मीडियम लेवल कॉलेजेस असतात, काही लो लेवल कॉलेजेस असतात. आता टॉप लेवल कॉलेजेस काही असतात, मीडियम लेवलमध्ये पण ना 3 कॅटेगरीज आहेत, M1, M2, M3. आणि काही असतात लो लेवल कॉलेजेस आणि त्याच्यामध्ये पण 2 कॅटेगरी आहेत, लो लेवल, बिलो लो लेवल. जर बाळांना तुमचं इथंपर्यंत ऍडमिशन होतंय ना, इथंपर्यंत M3च्या वरती तुमचा स्कोर आहे, मी गॅरंटी देतो तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल, मीडियम लेवल कॉलेज तुम्हाला भेटून जाईल. ओपनसाठी आता लो लेवल याच्यामध्ये जर जायचंय तुम्हाला तर 45 मार्क कमीत कमी लागतील तुम्हाला ओपनसाठी. ओबीसीला 34, एससीला 25, एसटीला 22, एनटीला 27. आणि याच्यापेक्षा जर खाली मार्क्स आले तुमचे, 45 पेक्षा खाली आले, 42 आले, तर तुम्हाला बिलो लो लेवल कॉलेजमध्ये तिथं जावं लागेल बाळांनो. ऍडमिशन तर प्रत्येकालाच भेटून जाईल बाळांनो. ऍडमिशन तुमचे 10% आला तरी ऍडमिशन भेटून जाईल. पण गोष्ट काय, इम्पॉर्टंट काय, चांगल्या लेवलमध्ये ऍडमिशन घेणं, चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं. त्यासाठी ही गोष्ट तुम्ही समजून घ्या है ना. टॉप M1, M2, M3, लो, बिलो लो. M3च्या वरती चांगले कॉलेजेस आहेत, काही हरकत नाही. ठीक आहे, सेफ रेंज मी एक सांगू तुम्हाला इन शॉर्ट, जर ओपन मध्ये 75 आले ना तुम्ही चांगल्या सेफ रेंजमध्ये, 75+ मार्क्स आहेत ना, काही हरकत नाही, व्यवस्थित आहे. ओबीसी मध्ये 65+ आहेत, काही हरकत नाही, ठीक आहे. SC ST मध्ये 55+ आहेत, काही हरकत नाही, चांगले स्कोर आहे. NT मध्ये 60+ आहेत, काही हरकत नाही, ठीक आहे. हा तुमचा एक सेफ रिझन तुम्ही कन्सिडर करू शकता.
मी गॅरंटी देतो बाळांना, तुमचे लो मार्क्स तरी असतील ना, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटू शकतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असली तर. त्या लो मार्क्सनुसार जर तुम्हाला 30% आता ते तरी आले तुमचे, 30% नुसार तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल या गोष्टीची मी खात्री देतो तुम्हाला. कारण 30% नुसार पण 100 कॉलेजेस तुमच्या महाराष्ट्रात आहेत, तर 100 पैकी टॉप 1 नंबरचं भेटू शकतं या गोष्टीची पण मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुमच्या पर्सेंटाईल नुसार चांगलं कॉलेज, असं कधीच म्हणणार नाही की 30%ला 90%चं कॉलेज, विच इज इम्पॉसिबल. पण तुमच्या पर्सेंटाईल नुसार एक बेस्ट कॉलेज. गोष्ट समजते? आता तुम्हाला फोकस ठेवायचा आहे कॉलेज शोधताना, प्लेसमेंट आणि ब्रांच. गोष्ट समजते? चला, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सूचना देत असतो की तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, इथं चूक नका करू. तुमच्या आई वडिलांचे आता तर पैसे जातीलच जातील, पण 4 वर्षानंतर तुम्ही ज्या कॉलेजमधून निघणार ना, त्या कॉलेजचं प्लेसमेंट पण तुम्हाला तेव्हा पण तुम्हाला आठवेल की मी कॉलेज लिस्ट व्यवस्थित टाकली असती तर मला एक चांगलं कॉलेज भेटलं असतं. तेव्हा रिग्रेट करण्यापेक्षा आता तुम्ही हा डिसिजन व्यवस्थित घ्या. कोणाकडून पण बनवून घ्या, पण ज्याला 350 कॉलेजची नॉलेज आहे ना त्याच्याकडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. ठीक आहे, नक्कीच तुम्ही काउन्सिलरची हेल्प घेऊ शकतात. काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतील व्यवस्थित. चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल, तरी पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे आता सुद्धा. ठीक आहे, काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल्स घेऊन त्यानुसारच प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील. ठीक आहे, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं. मला मदत करा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन, काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी. मला सिटीमधल्या पॅरेंट्स पर्यंत नाही पोहोचायचं, माझं ते एम नाहीये. माझं एम आहे खेड्यागावातल्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचायचं, दुकानदाराच्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचायचं, मला जायचंय मजुराच्या मुलांपर्यंत पोहोचायचं. हे माझं ध्येय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मला पोहोचायचंय. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या काउन्सिलिंग बॅच बद्दल त्यांना सांगा. माझा प्रयत्न असेल की त्यांना पण जर कमी मार्क्स असतील तर त्यांना एक चांगलं कॉलेज कसं भेटेल त्यासाठी मला त्यांना गाईड करायचंय बाळांनो. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.